मिरजेत दिनांक 19 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आमदार सुरेश भाऊ खाडे, युवा मंच आणि युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्यातर्फे भव्य आयोजन. राज्यातील नावाजलेले गोविंदा पथकांनी उपस्थिती सर्वांनी उपस्थित राहण्याचे आमदार सुरेश खाडे यांचे आवाहन. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे आणि युवा नेते प्रशांतदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे 19 ऑगस्ट रोजी मिरज हायस्कूल मिरज येथील भव्य क्रीडांगणावर सायंकाळी 5 वाजता दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या दहीहंडी उत्सवाचे स्टेज पूजन आमदार सुरेशभाऊ खाडे, सुशांतदादा खाडे, माजी सभापती निरंजन आवटी, सागर वडगावे तसेच मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे. आणि या दहीहंडी उत्सवाचे पर्व तिसरे असून पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून ओळखली जाते. या दहीहंडीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून महिलांच्यासाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. राज्यातील नावाचे गोविंदा पथक या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केलं आहे. भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न होते. ह्या दहीहंडीचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ऐतिहासिक कार्यक्रम असतील, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत. पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना, बंधू बहिणींना, सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे. हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते, सगळे माझे आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देईन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्यांच्या शाळेचं. त्यामुळे सरांना आम्ही धन्यवाद देईन, नागरिक सरांना. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संदीप आहेत, आमचे डिगोळे आहेत, परत कोरे आहेत, तर आमचे देसाई सरकार आहेत, त्यामुळं आमचे पाटील आहेत, बाकीचं दिगंबर आहेत, विजू आहे, बाकी सर्वच, आणि बाकीचं जाधव आहेत, आणि नगरसेवक पांडू कोरे आहेत, त्यामध्ये आणखीन गणेश माळी साहेब आहेत, बाकी आणखी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही जे एक्झिक्युशन करणारे ही दहीहंडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहेत. त्यामुळे मला आनंद वाटतो. आणि हे सक्सेसफुल दहीहंडी आपण करत आहोत. पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं व्यत्यय करतो, पण उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं, जे गोविंदांना खेळण्यासाठी, दहीहंडी फोडण्यासाठी ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करण्याची भूमिका आम्ही धरलेली आहे. आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे की जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही सेपरेट बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे. त्यांच्या खुर्च्या तिकडे सेपरेट असतील, त्या लेडीज लोकांचं एक आपण त्यांचं वेगळं असेल, त्या दृष्टिकोनातून त्यांची सोय आम्ही तिथं करतो आहे. त्यामुळं 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या दहीहंडीचा सगळा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा, एवढीच माझी नम्र विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.